नमस्कार. सहज विचार केला, शेवगा साफ करत होते आणि विचार केला की आज शेवग्यातलं बेसन करावं. पिठलं मी जास्त पाहिलं नाहीये आणि म्हणून म्हटलं करावं. मग मी शेवगा साफ करून उकळायला ठेवलाय. थोडा त्याला शिजवायचा आहे आपल्याला. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि जिरं घातलं. त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे छानसं. आणि शेवगा आपल्याला अर्धा निम्मा शिजवायचा आहे. जास्तही शिजवायचा नाही, कारण आपल्याला तो पिठल्यात टाकायचा आहे. कढईत तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी घालून घेते. छान परतल्यावरती त्यात मी कांदा घातला आणि कढीपत्ता घातला. कढीपत्ता जास्त ओढतो म्हणून मी दाखवत नाही, पण मी घालते आणि छान असं परतून घेते. दिसतेच तुम्हाला छान कलर. मंद गॅसवरती कांदा मऊ होऊन द्यायचा कलर बदलेपर्यंत. तोपर्यंत मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये पाणी मिक्स करून घेते. ते मी समोरूनच घेते, हातात फोन घ्यावा लागतो मला. आणि हे पहा तुम्ही, असं मी मिक्स करून घेते आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा वाटण घालते आणि तेही छानसं परतून घ्यायचं आपल्याला. बारीक गॅसवरती, जोरात नाही करायचं, नाहीतर ते करपलं जाईल. म्हणून माहिती असतं, पण मी बोलते गप्प राहण्यापेक्षा. आणि हळद घालून घेते. हळद घातल्यावरही छान परतवून घेते आणि मग जे मिक्स केलेलं बेसन होतं ते मी त्याच्यात घालून घेते. पाणी आपल्याला लागेल तसं ऍड करायचं. मला जास्त पातळ नाही लागत आम्हाला घरात. ज्यांना जसं आवडेल तसं करू शकतं. आणि हे पहा, मी नंतरही पाणी घालते त्याच्यामध्ये आणि छानसं असं मिक्स करून घेते, जेणेकरून गुठल्या होणार नाही. हलवत राहायचं बारीक गॅसवरती, म्हणजे गुठल्या होत नाही. पिठले तर प्रत्येक घरात होतच आणि आवडीने खातं. गरम पिठल्याची गोष्टच वेगळी असते. त्यामुळे मी अजून पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि हे जे शेवगा शिजवलेलं पाणी होतं तेही त्याच्यामध्येच ऍड करून घ्यायचं. छान असं हलवायचं आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, कारण मीठ घालायचं मी शूट करायचं विसरले त्यामुळे. आणि मग छान असं शेवगा शिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आवडेल तसं पाणी कमी जास्त करू शकतो पिठल्याचं आपण. आणि पहा तुम्ही किती छान ते दिसत आहे आणि शेवगाही शिजलेला आहे. आणि आता मी वरून कोथिंबीर घालत आहे. खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. आणि शेवगा मी असा पहिल्यांदाच केला होता लग्नानंतर, त्यामुळे म्हटलं. आणि सहसा असा शेवगा मी पाहिलेला नाहीये की जो बेसन पिठल्यात घातला जाईल. त्यामुळे म्हटलं करा बा. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.